विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर सरदार पाटील. मी महाविद्यालयाच्या वतीने आणि भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 2020 साली संपूर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून शिक्षण व्यवस्था कोलमडलेली आहे. खरं तर अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊनच आपल्याला शिक्षण घ्यायला आवडेल या पद्धतीचा फीडबॅक दिलेला आहे. पण सद्यस्थितीची कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता महाविद्यालय कधी सुरू होतील हे आज तरी सांगता येत नाही. त्यामुळेच मी आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भूगोलशास्त्र या विषयाचं अध्यापन करणार आहे. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम आणि द्वितीय वर्षामध्ये भूगोलशास्त्राच्या कोणकोणत्या शाखांचं अध्ययन केलेलं आहे याचा थोडक्यात आढावा घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण पहिल्या सत्रामध्ये भूरूपशास्त्राचं अध्ययन केलं. यामध्ये पृथ्वीतलावरील बाह्यकारकांनी तयार केलेली भूरूपे आणि भूरूपशास्त्राशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचं अध्ययन केलेलं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण मानवी भूगोलशास्त्राचे अध्ययन केले. तिसऱ्या सत्रामध्ये आपण भारताचा प्राकृतिक भूगोलशास्त्र आणि हवामान भूगोलशास्त्र या शाखांचे अध्ययन केले. तर चौथ्या सत्रामध्ये आपण भारताचा कृषी भूगोलशास्त्र आणि सागरी भूगोलशास्त्र या शाखांचे अध्ययन केलेले आहे. प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षामध्ये एकूण 4 सत्रात भूगोलशास्त्राचे आपण 20 क्रेडिटसाठी अध्ययन केलेलं आहे. महाविद्यालयातून फक्त भूगोलशास्त्र या विषयातून पदवी घेण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळेच भूगोलशास्त्राच्या जोडीला हिंदी, इंग्रजी किंवा अन्य विषय घेऊन भूगोलशास्त्र या विषयातून आपल्याला पदवी पूर्ण करता येते. त्यामुळेच भूगोलशास्त्र या विषयाचे 5व्या सत्रामध्ये आपल्याला फक्त 3 पेपर अभ्यासावयाचे आहेत आणि 6व्या सत्रामध्ये फक्त 3 पेपर अभ्यासावयाचे आहेत आणि याचे एकूण क्रेडिट हे 22 इतके होतात. यापैकी 5व्या सत्रामध्ये पेपर क्रमांक 1 हा वसाहत भूगोलशास्त्राचा आहे. पेपर क्रमांक 2 हा महाराष्ट्राचा भूगोलशास्त्र आणि लोकसंख्या भूगोलशास्त्र असे 2 पेपर आहेत. यापैकी एका पेपरची निवड आपण करायची आहे. हा विकल्प देण्यामागचा हेतू असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यावयाच्या आहेत ते महाराष्ट्राच्या भूगोलशास्त्राची निवड करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना भूगोलशास्त्रामध्ये करिअर करायचं आहे ते विद्यार्थी लोकसंख्या भूगोलशास्त्राची निवड करू शकतात. महाराष्ट्राच्या भूगोलशास्त्रामध्ये आपल्याला पाठांतर करणं गरजेचं आहे, तर लोकसंख्या भूगोलशास्त्रामध्ये तो विषय समजून घेऊन आपण त्याची मांडणी करू शकता. पेपर क्रमांक 3 हा टूल्स अँड टेक्निक्स इन जिओग्राफी फॉर स्पॅशियल ॲनालिसिस हा प्रात्यक्षिकाचा पेपर असलेला दिसून येतो. यामध्ये अभिक्षेत्रीय विश्लेषणासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रांचं आपल्याला अध्ययन करायचं आहे. त्या पद्धतीचं प्रात्यक्षिक आपल्याला शिकायचं आहे. 6व्या सत्रामध्ये पेपर क्रमांक 1 हा पर्यावरण भूगोलशास्त्राचा पेपर आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये पुन्हा आपल्याला विकल्प देण्यात आलेले आहेत. एक पर्यटन भूगोलशास्त्र आहे आणि दुसरी राजकीय भूगोलशास्त्र ही शाखा आहे. पर्यटन भूगोलशास्त्र हा विषय देण्यामागचा मुख्य हेतू हाच आहे की कोकणामध्ये पर्यटनाच्या अनेक संधी आहेत आणि या विषयाचं अध्ययन केल्यामुळे पर्यटन क्षेत्रात जाण्यासाठी आवश्यक कौशल्य त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतील. तर यातला दुसरा विकल्प हा राजकीय भूगोलशास्त्राचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढे भूगोलशास्त्रात करिअर करायचं आहे आणि आंतरराष्ट्रीय सहसंबंध, जिओपॉलिटिक्स, अनेक देशांच्या मधील बाउंड्रीज, फ्रंटियर्स यांचं अध्ययन करायचं आहे, तर ते विद्यार्थी राजकीय भूगोलशास्त्राचं अध्ययन करू शकतात. पेपर क्रमांक 3 हा प्रात्यक्षिकाचा पेपर आहे. या पेपरमध्ये टूल्स अँड टेक्निक्स इन जिओग्राफी फॉर स्पॅशियल ॲनालिसिस म्हणजेच अभिक्षेत्रीय विश्लेषणासाठी भूगोलशास्त्रातील तंत्रे यांचं आपल्याला प्रॅक्टिकल अभ्यासावयाचं आहे. पेपर क्रमांक 3 हा टूल्स अँड टेक्निक्स इन जिओग्राफी फॉर स्पॅशियल ॲनालिसिस हा आहे. हा प्रात्यक्षिकाचा पेपर आहे. या पेपरच्या माध्यमातून आपल्याला काही तंत्रांचं अध्ययन करायचं आहे, तंत्र शिकायची आहेत आणि या तंत्रांचा आपल्याला पुढच्या आयुष्यात वापर करावयास शिकावयाचं आहे. आपण तृतीय वर्षामध्ये कोणकोणत्या शाखांचं अध्ययन करणार आहोत याची थोडक्यात माहिती पाहिली. आता या ठिकाणी प्रत्यक्ष सिलेबस काय आहे याची थोडक्यात मांडणी
आपणास करावयाचे आहे। पेपर क्रमांक 1 हा वसाहत भूगोलशास्त्राचा आहे। या पेपरमध्ये आपल्याला एकूण 5 प्रकरणांचं अध्ययन करायचं आहे। पहिलं प्रकरण हे वसाहत भूगोलशास्त्राची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, त्यानंतर वसाहतींचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये आणि वसाहतींच्यामध्ये असणारे फरक, वसाहतींच्या वृद्धीवर आणि विकासावर परिणाम करणारे घटक, वसाहतींच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आणि वसाहत भूगोलशास्त्राच्या अध्ययनाचे महत्त्व, या घटकांचे विश्लेषण आपल्याला पहिल्या प्रकरणात करावयाचे आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला ग्रामीण वसाहतींची उत्क्रांती आणि वृद्धी यांची मांडणी करावयाची आहे। त्यानंतर ग्रामीण वसाहतींचे स्थान आणि स्थिती, ग्रामीण वसाहतींचे कार्यात्मक वर्गीकरण, ग्रामीण वसाहतींचे प्रारूपानुसार वर्गीकरण, ग्रामीण वसाहतींचे लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण आणि ग्रामीण वसाहतींचे वसाहतींच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या आधारे वर्गीकरण याची मांडणी आपल्याला दुसऱ्या प्रकरणात करावयाची आहे। तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतातील ग्रामीण वसाहतींचं वितरण आणि घनता याची मांडणी करावयाची आहे। त्यानंतर भारतातील घरांची रचना कशा प्रकारची आहे, भारतामध्ये वापरलं जाणारं बिल्डिंग मटेरियल काय आहे, बांधकाम साहित्य काय आहे याची मांडणी करावयाची आहे। भारतामध्ये बांधकाम साहित्यामध्ये असणारी प्रादेशिक भिन्नता याची मांडणी देखील आपल्याला याच प्रकरणात करावयाची आहे। आणि त्यानंतर ग्रामीण वसाहतींची रचना, मॉर्फोलॉजी ऑफ रूरल सेटलमेंट्स इन इंडिया याची मांडणी आपल्याला या प्रकरणात करावयाची आहे। चौथं प्रकरण हे नागरी वसाहतींशी संबंधित असलेले दिसून येतं। या प्रकरणामध्ये नगरांचा उगम, नगरांची वृद्धी यांची मांडणी करावयाची आहे। त्यानंतर नगरांचे वर्गीकरण, मग ते कार्यात्मक वर्गीकरण असेल, संस्कृतीच्या आधारे केलं जाणारं वर्गीकरण आहे। नागरी वसाहतींची उतरण मांडणी करायची आहे, त्याची असणारी हायरार्की आपल्याला मांडायची आहे। त्यानंतर अशोक दत्त यांनी साऊथ एशियन सिटी आणि पोर्ट सिटीच्या बाबतीत मांडलेलं जे काही प्रतिमान आहे, तर या प्रतिमानाची मांडणी आपल्याला या प्रकरणात करावयाची आहे। पाचव्या प्रकरणामध्ये भारतातील नागरीकरणाचे कल विचारात घ्यावयाचे आहेत। त्यानंतर मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेटलमेंट्स इन इंडिया याची मांडणी करायची आहे। भारतातील नगरांच्या समस्यांची मांडणी करायची आहे आणि भारतातील स्मार्ट शहर संकल्पना, त्याची गरज आणि त्याचं भवितव्य, त्याचं इम्प्लिमेंटेशन याची मांडणी आपल्याला पाचव्या प्रकरणात करावयाची आहे। पेपर क्रमांक 2 मधील पहिला ऑप्शन जो आहे तो महाराष्ट्राच्या भूगोलशास्त्राचा आहे। यापैकी पहिल्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमारेषा, महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभाग, महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना, महाराष्ट्राचे हवामान आणि महाराष्ट्राची जलप्रणाली यांची मांडणी करायची आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील मृदा संपत्ती, नैसर्गिक वनस्पती, खनिज संपत्ती आणि ऊर्जा संपत्ती यांची मांडणी करावयाची आहे। तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील लोकसंख्या वृद्धीचं विश्लेषण करायचं आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण नागरी लोकसंख्येचं वितरण, त्याचं स्थलकालीय प्रारूप काय आहे याची मांडणी आपल्याला या प्रकरणात करावयाची आहे। महाराष्ट्रातील लोकसंख्येची वयोगट रचना, लिंग रचना याची मांडणी देखील आपल्याला तिसऱ्या प्रकरणात करावयाची आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्येच्या व्यावसायिक संरचनेची मांडणी देखील आपल्याला तिसऱ्या प्रकरणातच करावयाची आहे। चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील शेतीचं अध्ययन करायचं आहे। मग महाराष्ट्रातील शेतीची वैशिष्ट्ये आहेत, महाराष्ट्रातील ॲग्रोक्लायमॅटिक रिजन्स त्याची मांडणी करायची आहे, महाराष्ट्रातील मत्स्यशेती, मासेमारी आणि महाराष्ट्रातील प्राणी संपदा या घटकांचं विश्लेषण हे आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये करावयाचं आहे। पाचव्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील उद्योगधंदे, व्यापार आणि दळणवळण याची मांडणी करायची आहे, वाहतुकीची मांडणी करायची आहे। यामध्ये महाराष्ट्रातील औद्योगिक प्रदेश, वाहतूक मार्गांची औद्योगिक विकासातील भूमिका, त्यानंतर महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांच्या समस्या, महाराष्ट्रातील औद्योगिक धोरणे आणि महाराष्ट्राचा व्यापार व महाराष्ट्रातील वाहतूक या घटकांचं विश्लेषण हे आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचं आहे। पेपर क्रमांक 2 मधील जो दुसरा ऑप्शन आहे हा लोकसंख्या भूगोलशास्त्राचा आहे।
यापैकी पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला लोकसंख्या भूगोलशास्त्राची संकल्पना, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती याची मांडणी करायची आहे. लोकसंख्या भूगोलशास्त्राची उत्क्रांती आणि लोकसंख्या भूगोलशास्त्रातील आधुनिक कल याची मांडणी करावयाची आहे. त्यानंतर लोकसंख्या भूगोलशास्त्रामध्ये वापरली जाणारी जी काही सांख्यिकी आहे, तर या सांख्यिकीचे स्रोत काय आहेत याची मांडणी आपल्याला पहिल्या प्रकरणात करावयाची आहे. आणि लोकसंख्या भूगोलशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्रांशी असणारा सहसंबंध याची मांडणी देखील आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करावयाची आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये लोकसंख्या वृद्धीवर परिणाम करणाऱ्या घटकांची मांडणी करायची. यामध्ये जगामध्ये लोकसंख्या वाढ कशा पद्धतीने झालेली आहे, भारतातील लोकसंख्या वाढीचा कल कसा आहे, जागतिक लोकसंख्येचं वितरण आणि लोकसंख्येची घनता आणि जगातील विकसित व विकसनशील देशांमधील लोकसंख्या वितरण याची मांडणी आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये करावयाची आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये लोकसंख्या वृद्धीशी संबंधित मांडण्यात आलेले वेगवेगळे सिद्धांत यांची मांडणी करावयाची आहे. यामध्ये लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे, माल्थस यांचा लोकसंख्या वृद्धीचा सिद्धांत आहे, लाबेन्स्टाईन यांचा लोकसंख्या वृद्धीचा सिद्धांत आहे आणि पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत, असे 4 सिद्धांत आहेत. या 4 सिद्धांतांची मांडणी ही आपल्याला तिसऱ्या प्रकरणात करावयाची आहे. चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला स्थलांतराचं अध्ययन करायचं आहे. यामध्ये स्थलांतर म्हणजे काय, स्थलांतराचे वर्गीकरण, स्थलांतराची कारणे, स्थलांतराचे परिणाम, स्थलांतराचे आधुनिक कल आणि स्थलांतराशी संबंधित समस्या या वेगवेगळ्या घटकांची मांडणी ही आपल्याला या चौथ्या प्रकरणात करावयाची आहे. पाचव्या प्रकरणामध्ये आधुनिक युगातील लोकसंख्येशी संबंधित समस्यांची मांडणी करायची आहे. यामध्ये एजिंग पॉप्युलेशन ही एक समस्या आहे, जेंडर इश्यूज, लिंग गुणोत्तरामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होत चाललेली आहे त्याची मांडणी करायची आहे, दारिद्र्य असेल, बेरोजगारी आहे आणि मोठ्या वेगाने होणारं भारतातील नागरीकरण, तर या वेगवेगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण हे आपल्याला या पाचव्या प्रकरणामध्ये करावयाचे आहे. पेपर क्रमांक 3 हा प्रात्यक्षिकाचा पेपर आहे. टूल्स अँड टेक्निक्स इन जिओग्राफी फॉर स्पॅशियल ॲनालिसिस, अभिक्षेत्रीय विश्लेषणासाठी भूगोलशास्त्रामध्ये वापरण्यात येणारी तंत्रे. तर नकाशा हे एक मूलभूत तंत्र आहे आणि त्या अनुषंगानेच नकाशाशी संबंधित मूलभूत संकल्पना आणि नकाशा तयार करत असताना वापरण्यात येणारी प्रक्षेपणे यांची मांडणी आपल्याला करावयाची आहे. पहिल्या प्रकरणामध्ये खमध्य ध्रुवीय प्रक्षेपणे, दंडगोल प्रक्षेपणे आणि शंकू प्रक्षेपणे या 3 प्रक्षेपणांचं अध्ययन आपल्याला करायचं आहे आणि ही प्रक्षेपणे प्रत्यक्षात आपल्याला कशा पद्धतीने काढता येतील हे शिकायचं आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला नकाशाशी संबंधित मूलभूत संकल्पनांचं अध्ययन करायचं आहे. यामध्ये वेगळ्या नकाशांवरून प्राकृतिक भूरूपे कशा पद्धतीने ओळखायचे, त्यानंतर दिशा ओळखणे, 2 ठिकाणांच्यामधील दिग्गांश काढणे, 2 ठिकाणांच्यामध्ये असणारं अंतर मोजणे, या प्रकारे प्रात्यक्षिकाचा भाग हा आपल्याला दुसऱ्या प्रकरणात अभ्यासावायचा आहे. याच्याही पलीकडे एखादा नकाशा दिल्यानंतर त्या नकाशावरून त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ काढणं आपल्याला शिकायचं. यामध्ये 2 पद्धती आहेत, चौरस पद्धती आणि पट्टी पद्धती. अशा 2 पद्धतींचा उपयोग करून आपल्याला प्रत्यक्षात हे प्रात्यक्षिक शिकावायचं आहे. त्यानंतर भूस्थलदर्शक नकाशांच्या वर पाणलोट क्षेत्र अधोरेखित करणे, समोच्च अधोरेखित करणे, जल प्रणालींचं जाळं अधोरेखित करणे इत्यादी प्रात्यक्षिक आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये पूर्ण करायचं आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून देण्यात आलेले जे काही भूस्थलदर्शक नकाशे आहेत त्यांचं अध्ययन करावायचं आहे. यामध्ये या नकाशात वापरण्यात येणारे साइन्स अँड सिम्बॉल्स आहेत त्यांची मांडणी आपल्याला करायची आहे. आणि मग एखादा नकाशा घेऊन त्या नकाशावरील प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकांचं मांडणी आपल्याला शिकावायची आहे. चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला उद्देशात्मक नकाशे तयार करायला शिकायचे आणि मग हे उद्देशात्मक नकाशे तयार करत असताना आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याचा आउटलाईन मॅप दिला जाईल.
आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला छाया पद्धतीचा नकाशा, टिंब पद्धतीचा नकाशा, सममूल्य पट्टे पद्धतीचा नकाशा, त्यानंतर स्थानांकित नकाशे इत्यादी नकाशे तयार करण्यासाठी आपणास या ठिकाणी शिकावयाचे आहे। 5व्या प्रकरणामध्ये संगणकाचा भूगोलशास्त्रातील उपयोग आपल्याला शिकायचा आहे। यामध्ये वेगळ्या प्रकारचे आलेख आपल्याला MS एक्सेलमध्ये तयार करायला शिकायचं आहे। त्यानंतर वेगळे स्तंभालेख आपल्याला एक्सेलमध्ये तयार करायला शिकायचं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला SPSSचं अध्ययन करायचं आहे आणि SPSS या संगणक संहतीचा म्हणजे सॉफ्टवेअरचा उपयोग करून स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस कसं करता येतं हे देखील आपल्याला या 5व्या प्रकरणामध्ये शिकावायचं आहे। धन्यवाद। तर विद्यार्थी मित्र, तृतीय वर्षामध्ये भूगोलशास्त्रातून कोणकोणत्या शाखांचं अध्ययन करायचं आहे याची मांडणी आपण केलेली आहे। त्यानंतर 5व्या सत्रामध्ये जे विषय आपण अभ्यासणार आहोत तर या विषयांचा अभ्यासक्रम काय आहे तर याच्यावर देखील आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा केलेली आहे। आपण sites.google.com/view/ASP Geography या संकेतस्थळाला भेट देऊन तृतीय वर्षाचा संपूर्ण अभ्यासक्रम डाउनलोड करू शकता। तसेच sites.google.com/e-learning-ASP Geography या संकेतस्थळावरून जे काही स्टडी मटेरियल आहे हे स्टडी मटेरियल डाउनलोड करू शकता। धन्यवाद।